सदा इच्छिताती कैयते ते हरचे दास हेम धर्म वाट पाहे निरंतर दोरुण या करो तिष्ठतसे नारायण नामे हो जीवनमुक्त कृपण आनंद गाऊ गीते तुका म्हणे पावा वया पैलप्पा नाम मंत्र सार भाविकाचे नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तन अनंत गाऊ गीते नमो राजया पांडुरंगा नमो माऊली रुक्मिणी ज्ञानगंगा नमो पुंडलिका वरदा नमो चंद्रभागा नमस्कार नाथ रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमान जयांचे केले स्मरण ओय सकळ विदेचे अधिकरण हेची रंग श्री चरण श्री गुरूंचे आकार दही आपुले चौपाळोण्या भले वरी बैसव पावले श्री गुरूंचे आदि गुरु श्री वंदावे मग साधन साधावे गुरु आमचे बाप पाहू पाता हरती ताप गुरु आमची माऊली 384 चुकविले तुका म्हणे गुरु त्यांचे चरण हृदय धरू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यात्म जननी देवाचिया प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताना वेळेला लवंग जगद्गुरु जगदवंदने विश्ववंदने देवनिवासी तुकोबा यांचा पाच चरणाचा. आता सुरुवातीला आपण पांडुरंगाला वंदन केलं, दुसऱ्यांदा गुरुला वंदन केलं, आता तिसऱ्यांदा त्या ज्ञानोबरायांचं त्या ठिकाणी नामस्मरण केलं आणि चौथ्या वेळेस मुक्ताईला त्या ठिकाणी वंदन केलं. कारण कशामुळे त्या ठिकाणी आद्यात्र जननी देवाचिया मुक्ताबाई नमो म्हणजे त्या आदिशक्तीला त्या ठिकाणी वंदन करून सेवेला सुरुवात आहे. रोज काय नित्या पांडुरंगाला वंदन करून आणि गुरुला वंदन करून. म्हणून आता आज आपल्या नित्य ते पैठण पायी दिंडी मधला 7वा दिवस आणि 7व्या दिवसामध्ये ही आजची कीर्तन सेवा. आज पाचेगाव या ठिकाणी कीर्तनाचा योग आणि त्या सेवेनिमित्त आज कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरूंच्या गात्यामधील नामपर प्रकरणातील 5 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून महाराज काय म्हणतात किंवा स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा. कारण स्वर्गातल्या देवांची इच्छा काय आहे ती या ठिकाणी प्रगट महाराज करतात किंवा स्वर्गातले अमर आहेत देव. कारण सुरुवातीला सांगितले स्वर्गीचे अमर. स्वर्गामध्ये देव असणारे कसे आहेत? अमर आहेत. परंतु ती इच्छा करतात की मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हावा. मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हावा. कशाचा व्हावा? पशुचा व्हावा का बैलाचा व्हावा का माकडाचा व्हावा का वाघाचा व्हावा का सिंहाचा व्हावा असं त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला का? कारण मृत्यू लोकी व्हावा जन्म. मृत्यू लोकांमध्ये जन्म होण्यासाठी देव अपेक्षा करतात. आता या मृत्यू लोकांमध्ये कशासाठी कोणता जन्म मिळावा? कारण 83,99,900 येवणे या इतर आहेत. इतर म्हणजे कोणत्या? जळचारा माझे 9 लक्ष आपलं 9 लक्ष पुन्हा वृक्षा माझे 17 लक्ष असं म्हणजे त्या अभंगाच्या मध्ये भक्तिविनाजीने जळवला जिरवाने महाराजांनी अभंगच लिहिलेला. एक एक येवनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. म्हणजे एक एक येवणीचा फेरा कोटी कोटी झाल्यानंतर या नरदेहाची प्राप्ती होते.
म्हणजे मानवाच्या जन्म मिळण्यासाठी काय सहजासहजी त्या ठिकाणी प्राप्ती होत नाही. कारण 84चा फेरा चुकवल्यानंतर हा नरदेह कसा आहे, नरदेहाची किंमत कशी आहे, दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, सहजासहजी त्या मिळत नाही. मिळाला कुणाला, मानवाला मिळाला. पशुआदिकांना त्या ठिकाणी मिळालाही नाही आणि कळालाही नाही. देवाला त्या ठिकाणी कळाला पण मिळाला नाही. या नरदेहाची किंमत कुणाला काय, देवाला पण मिळत नाही. संतांना त्या ठिकाणी मिळालाही आणि कळालाही. कशावरून? महाराज सांगतात नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. नरदेह असणारा कसा दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे न मिळणाराच आहे. सहजासहजी त्या ठिकाणी मिळत नाही आणि मिळाला तर त्या ठिकाणी कळत नाही. कुणाला, मानवाला त्या ठिकाणी कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात किंवा संतांना त्याची किंमत कळाली आणि नरदेह मिळाला. पण बरं, नरदेहामध्ये किती आयुष्य आहे? नरदेह दुर्लभ झाला. 100 वर्षाची गणना, 100 आयुष्य आहे. 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. मग रात्री नेले अर्धे, बाळपणा गेले व्यर्धे. मग आयुष्य किती आहे? 100 त्या ठिकाणी महाराजांनी उल्लेख केलेला आहे. पण त्यामध्ये समजा कुणाला 100 आयुष्य मिळतंय का? कुणाला 50 मिळतंय, कुणाला 60 मिळतंय, कुणाला 70 मिळतंय, कुणाला 30 मिळतंय, 40 मिळतंय. म्हणजे ज्याच्या त्याच्या त्या आयुष्याच्या गणनेनुसार किंवा ज्या वेळेस मुलाचा जन्म होतो त्यावेळेस ती 5व्या दिवशी ज्या सटवीन लल्लाटे भ्रमरेखा नेनते ते ब्रह्मादेक. मग त्या लल्लाटी ब्रह्मरेखा असणारी आपल्या कपाळावर जे इतका आयुष्य लिहिलेला आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होत नाही. म्हणजे आपल्या कपाळावर जितका आयुष्य आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणून महाराज म्हणतात किंवा नरदेहाची किंमत त्या ठिकाणी कुणाला कळाली तर फक्त संतांना कळाली. आयुष्य त्या ठिकाणी कुणाला महाराजांनी वर्णन केलेलं आहे किंवा 100. म्हणजे रात्रीने नेले अर्धे, बाळपणा गेले व्यर्धे, दरी दरी आठवण मारी संतांचे वचन. म्हणजे त्या जर आयुष्यामधली जर समजा उरलेल्या आयुष्यात किती किंवा 100 मधून 50 झोपीत गेले, त्याच्यातून 25 त्या ठिकाणी बाळपणामध्ये गेले, पुन्हा व्याधीमध्ये काही गेले,
कोणत्या कुणाला त्या ठिकाणी रोग पीडा म्हणजे ताप सर्दी खोकला किंवा कुणाचा ऍक्सिडेंट अशा अनेक त्या ठिकाणी आपल्या व्याधीमध्ये किंवा आजारामध्ये त्या ठिकाणी आयुष्य आपलं जातंय. काय भजनाची उरले ते पाहे का, किती आयुष्य भजनासाठी उरलंय. तेवढ्याच वेळामध्ये फक्त भगवंताचं चिंतन करा म्हणून महाराज सांगतात. आणि देवाची अपेक्षा या नरदेह मिळावा म्हणून आहे. कोणची? स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. या मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा असं ती सरळ सांगतात. कशासाठी? त्याचं गुणगान करण्यासाठी, भजन करण्यासाठी. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीते. मग त्या नारायणाचं नाम घेण्यासाठी आणि जीवन मुक्तीचं एकमेव साधन करण्यासाठी देव अपेक्षा करतात. पण दुसरा या सृष्टी इतर ठिकाणी त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होते का? होते. परंतु या मध्ये त्या देवाची प्राप्ती तर होते कुठं? मृत्यू लोकामध्ये. पण देवच होता येते, कारण देवाची साधना करता येते आणि देवाची साधना केल्यानंतर देवच होता येते असं एकमेव ठिकाण म्हणजे मृत्यूलोक आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते